आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत से सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैसा परी राहे कौतुक तू पाये संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्याने मागोता जन्म घेणे विठ्ठला 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 वरम पुंडली काय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठात मनांद कंद परब्रह्म कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांचा कृपादाने कथेचा विचार त्यांचा कृपादाने कथेचा विचार त्यांचा कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका काहीतरी करायचं खाऊन पिऊन झोपू नका 2 तास आजच्या दिवस पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केल्या स्मरण जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर हात जळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा
कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री संत नगद नारायण आला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थलीय कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवा करता निवडलेला असून ह्या अभंगातून नाथ महाराज आवडीने आणि भावनेने त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर तो काय काय कार्य करतो तो महाराज म्हणतात तो तुझी सर्व चिंता करतो तो सर्व जाणतो सगळ्या जीवांचा सांभाळ करतो महाराज म्हणतात तुझी जी स्थिती आहे त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर कारण तुझ्या संचितात जे लिहिलेलं आहे ते पहा ते कौतुकाने पहा जर तू भगवंताचे नाम घेतलं आणि हरीची कृपा झाली की प्रारब्धामधील भोग त्या भोगाचा नाश होतो हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल अभंगाची चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा पर्यायाने हे वक्त्याचे अध्य करतोय ह्या नात्याने सालाबाद प्रमाण चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तसेच सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच वनवेश्वर भगवंत व जालिंदरनाथाच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवर्य महंत नारायण महाराज डिसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गुरुवर्य महंत अंकुजी महाराज यांच्या सहकार्याने चाललेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने माझ्या वाटेला आली मी माझं महत् भाग्य समजतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो विठ्ठल 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 तसेच आज आमच्या सेवेला उपस्थित गायनाचार्य गोड अशी साथ आमच्या दोन्ही पण महाराजांची तसेच आमच्या श्री संत नगद नारायण महाराज सेवाभावी वारकरी शिक्षण संस्थामधून आमचे बाल गायनाचार्य प्रताप महाराज हापटे असतील तसेच आदित्य महाराज मस्के असतील तसेच आमचे मृदुंगाचार्य तुमचे नतमस्तक होतो फक्त शेवटपर्यंत मला साथ द्या मी ढिला पडत नाही तुम्ही ढिला पडू नका म्हणजे झालं विठ्ठल 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 हो आणि इथं आमचे माझे गुरुवर्य प्रमुख उपस्थिती असणारे आमचे गुरुवर्य नारायण महाराज शेळके मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठ्ठल 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 आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि संप्रदायाचा दंडक असा आहे की पहिल्या दिवसाचा कीर्तन नामाचा महिमा गावा म्हणजे नामरूप मंगल कर मंगल काय असेल तर ते भगवंताचे नाम आहे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मंगलात मंगल काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे कुठलंही कार्य करण्याचे पहिलं मंगल केलं जातं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कृमे देव सर्व कार्ये सर्वदा म्हणजेच आपण आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी त्याची स्तुती किंवा प्रार्थना करतो आणि आज या मंगल करण्याचं कार्य या दत्तनगर मध्ये व डोळे वस्तीमध्ये आपल्याला लाभला आहे विठ्ठल 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 प्रत्येक युगाचा जर विचार केला तर प्रत्येक युगात भगवंताची प्राप्ती करण्याची वेगवेगळी साधन सांगितलेले आहे आणि कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगामध्ये सकलांसी टाळे टाळे
विठ्ठला विठ्ठला म्हणावे डोवेळा सकलासी येते आहे अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामी सर्वांना हात जोडून विनंती ज्यांना असतील हात त्यांनी हाताने वाजवाय टाळी सांगायची येऊ देऊ नका पाळी विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळोवेळी हेच काम येतं अंत काय विठ्ठल विठाला 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 नाही तर झोपू नका कारण तुम्हाला चढ आहे मला गादी आहे. झोपू काय नका विठ्ठल विठाला 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 प्रत्येक युगाचा जर विचार केला तर प्रत्येक युगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याची वेगवेगळी साधन सांगितलेले आहे कलियुगामध्ये सकल आसियते आहे अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामी म्हणजे कलियुगामध्ये सगळ्यात सोपे साधन सांगितलेले आहे ते म्हणजे भगवंताचे नाम कारण तुकोबर आहे म्हणतात नामांचं कीर्तन साधन पैसोपे नामांचं कीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन हे नामांचं कीर्तन साधन पैसोपे नामांचं कीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नामांचं कीर्तन साधन पैसोपे दळतील पापे जगमंतरीते नामांचं कीर्तन साधन पैसोपे दळतील पापे जगमंतरीते हे नरगती सायास जावे वनांतरा नरगती सायास जावे वनांतरा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे नाम साधन हे सर्वात सोपं साधन आहे का तर भगवंताचे नाम घेण्यासाठी कुठल्याही काळाचं आणि वेळाचं बंधन नाही माऊली ज्ञानोबा काळ हरिपाठामध्ये वेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पाही उदरती दोन्ही पक्ष पाही उच्चारित नाही दोन्ही पक्ष पाही उदरती दोन्ही पक्ष पाही उदरती काळ वेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पाय उद्धारते म्हणजे पर्वतासारखं केलेलं पाप सुद्धा घेताना विठोबाचे पर्वत जळतील बापाचे पर्वत जळतील बापाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे म्हणजे पर्वत एवढं जरी पाप केलं मंडळी ऐका पर्वत एवढं जरी पाप केलं तरी ते नामाने जळत आता रामायणातल्या प्रसंगाकडे थोडं वळतं वल्ल्या कोयाचं जीवन चरित्र बघतो वल्ल्या कोळी हा वाटमारी करायचा रोज जायचा रस्त्यावर थांबायचा रस्त्याने येणार जाणार वाट सुरूला आडवायचा व त्यांना मारायचा हा त्याचा नित्याचा धंदा होता एक व्यक्ती मारला की एक कडा रांजणामध्ये टाकायचा असे त्यांनी 7 रांजण व्यक्ती मारून आणि कडे टाकून भरवलेले होते एक दिवशी तिकडून नारद मुनी आपल्या नामचिंतनात येत होते आता नामचिंतन तुम्ही आणि मी म्हणू नारायण नारायण श्रीमद नारायण 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 टाळी म्हणा येतं का नाही म्हणा ना बोला ना नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण
होते. आता काय आपल्याला आवाज आहे ना, थोडं काम चालू आहे आता. नामचिंतनात येत होते, तिकडून वाल्याकुळी आला. वाल्याकुळी म्हणाला, तुझ्याजवळ जे काय असेल, काय तुझ्याजवळ जे काय असेल ते मला देऊन टाक. नारदांनी त्यांच्याजवळ असलेली विणा आणि चिंपळ्या देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, हे नको, तुमच्याजवळ जे काय जवळ असेल ते मला दे. नारद मुनी म्हणाले, हे काय माझ्याकडे नाही. तेव्हा नारदांनी त्याला उलट प्रश्न केला, तू हे पाप कुणासाठी आणि कशासाठी करतो. असं म्हटल्यानंतर तेव्हा त्याने सांगितलं, मी हे पाप माझ्या आई वडील बायका पोऱ्या सर्वांसाठी करतो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तू या केलेल्या पापाचं भागोदर होतील का. त्यालाही आपल्यासारखाच अत्यंत विश्वास होता. तो म्हणाला, का नाहीत होणार. मग नारद मुनी म्हणाला, जा मग विचारून ये. पण त्याला काय वाटलं, आपण जर विचारायला गेलो तर इकडून नारद मुनी पळून जातील. नारद मुनी म्हणाल, तुला वाटत असेल मी पळून जाईल तर मला झाडाला बांधून ठेव. वल्याकुळीने देखील असंच केलं. नारदांना झाडाच्या वेलीला बांधून ठेवलं आणि घरी गेला. नाहीला म्हणाला, आई, अगं आई, आजपर्यंत मी जे काही उदरनिर्वाहासाठी पाप केले त्या पापाचं भागोदर होशील का. आई म्हणाली, बाळा, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, हाताचा पाळणा करून झोपवलं, लहानाचं मोठं करीत असताना तुझं संगोपन केलं. आता तुझ्या पापाचं वाटेकरी होणं हे शक्य नाही. आई जन्म देते, आता तुमच्या पापाचं वाटेकरी होणं हे कवर होईल. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येई आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आई म्हणली, आता तुझ्या पापाचं वाटेकरी होणं हे माझ्याच्याने होणं हे शक्य नाही. आता मात्र निराश झाला. पण त्यांनी तोच प्रश्न जाऊन वडिलांकडे गेला आणि वडिलांना विचारलं, माझ्या पापाचं वाटेकरी व्हाल का. वडील म्हणाला, बाळा, लहानाचं मोठं करणं हे माझं कर्तव्य होतं. तुझी जी काय संगोपनाची जबाबदारी होती ती माझी होती. आता तुझ्या पापाचं वाटेकरी होणं हे माझ्याच्याने काय होणं शक्य नाही. निराश झाला. बाप स्वाभिमानाने जगतो, बाप रुबाबात जगतो. आज आपल्याला रुबाबात जगितो ना, उद्या त्याला रुबाबात जागवा. बाप स्वाभिमानी वाना, बाप कन खर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जगत म्हणून घर झोपत खुशाल. बाप जगतो म्हणून घर खुशाल झोपत असतंय, एवढं ध्यानात ठेवा. आजकाल काहीच कळत नाही. तुम्हाला एक सांगू का, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत सगळे आपलेत. ज्या दिवशी आई वडील जाते ना त्या दिवशी या जगात कोणी कोणाचं नसतंय. कीर्तनात म्हणू नये पण म्हणायची पाळी यायला लागली, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगात कोणी कुणाचं नसतं, एवढं ध्यानात ठेवा. निराश झाला. बायकोकडे गेला. बायकोने सुद्धा नकार दिला. बायको तर याचं कुठपर्यंत पाप घेईन. बायकोने सुद्धा नकार दिला. तिथून उठला, मुलाकडे गेला. मुलाने सुद्धा देखील निराश केलं. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निघून नारदांचे पाय पकडले. नारद महर्षींनी रामनामाचा जप करायला लावला.
त्या रामनामाचे योगन इतका अधिकार संपन्न झाला की बोलिले वाल्मिक तैस्याची चालीन बोलिला वाल्मिक तैसेची चालीन वाल्मिक तैसेची चरीन बोलिले वाल्मिक तैसेची हय वर्तुनी दाविन नामा म्हणे वर्तुनी हे बोलिला वाल्मिक तैसेची चालीन वरतून दावीन नामा म्हणे बोलिला वाल्मिक तैसेची चालीन होतो. महाराज म्हणतात तू नामचिंतन घे, पण ते घेत असताना कसं घेतलं पाहिजे? आवडीने व शुद्ध भावनेने घेतलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीन भावे हरि नाम घ्यासी आवडीन भावे हरि नाम घ्यासी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी हे आवडीन भावे हरि नाम घ्यासी आवडीन भावे हरि नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व तुझी चिंता त्याची सर्व मोठी गाता हरपली चिंता हरे मोठी गाता हरपली चिंता हरे मोठी गाता हरपली चिंता हरे मोठी गाता हरपली चिंता हरि मुखे 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 गाता हरपली चिंता आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात की बाबा जीवाचा अध्य करतो आहे भगवंताचं नामचिंतन घेणं. पण ते नामचिंतन घेत असताना कसं घेतलं पाहिजे? आवडीने व शुद्ध भावनेने घेतलं पाहिजे. नाही तर तुकडोजी महाराज म्हणे म्हणतात नाही भाव तू देवा मला पाव देव अशानं पावायचा नाही रे देव अशानं पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला 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 म्हणे नाही भाव तू देवा मला पाव म्हणे नाही भाव तू देवा मला पाव देव अशानं पावायचा नाही रे देव अशानं पावायचा नाही रे देव 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 बाजारचा भाजीपाला नाही रे 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 हे मध्ये नाही भाव मला देवा मला भाव देवा अशानं भावाचा नाही रे देवा अशानं भावाचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे नाही रे नाही रे ओ टाई वाजा कटाळा आला काय? खायला आधी असतात नंतर कीर्तनाच्या आधी का नंतर? त्यामुळे झोपायला लागले तर आधी नका टीव्ही जाऊ. म्हणे नाही भाऊ तू देवा मला पाव देवा आशाने पावायचं नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही का? तुकडोजी महाराज म्हणतात
तुकडोजी महाराज म्हणतात तुम्ही मनात आणि भावनेत देव ठेवा, कारण तुम्ही मनात आणि भावनेत देव ठेवल्यात नंतर तुमचं चित्त शुद्ध होईल, आणि एकदा का चित्त शुद्ध झाल्यानंतर देव होण्यास वेळ लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावे. देव हो ऐका, शबरी माता माहितीत ना, शबरी मातेचं 18 वर्ष वय पूर्ण झालतं. शबरी माता म्हणाल्या, शबरी मातेच्या आई वडिलांनी ठरवलं की आता शबरी मातांचं लग्न करून टाकू. आता शबरी मातेंचं दुसऱ्या दिवशी लग्न होतं. त्यांच्या घरापुढं 200 बकऱ्यांची दावण लावली होती. किती बकऱ्यांची दावण लावल्यात नंतर शबरी माता म्हणाली, आई ही बकऱ्याची दावण कशासाठी आता 200? आई म्हणाली, आता उद्या शबरी तुझं लग्न आहे, मग आता ते लागतील. असं म्हटल्यात नंतर शबरी माता म्हणाल्या, आई जर 2 जीव जर एका जागेवर येण्यासाठी 200 जीवांचा प्राण जात असेल तर मला लग्नच करायचं नाही. असं म्हटल्यात नंतर त्याच रात्री शबरी मातांनी तिथून धाव घेतला आणि मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिले. मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिल्यात नंतर मातंग ऋषींचा काळ जवळ आलता. मातंग ऋषी म्हणाले, हे बघ शबरी, आता मी जर इथून गेलो तर या कुटियावर फक्त प्रभू श्रीरामच येतील. म्हणून आपल्या शबरी माता दररोज सकाळी उठायच्या, भगवंताचं नाम चिंतन करायच्या. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराम अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बोरा अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का हवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. राम जी का हवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मैं राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. असं म्हटल्यात नंतर एक दिवशी प्रभू श्रीराम म्हणाले, लखनजी आपल्याला मातेला भेटायला जायची. लखनजी म्हणाले, आता कोणत्या मातेला भेटायला जायची? लखनजीला वाटलं कय का कौशल्या का सुमित्रा, या कोणत्या मातेला भेटायला जायची? असं म्हटल्यात नंतर कोणत्या मातेला भेटायला जायची म्हणल्यावर प्रभू म्हणाले, ह्या 3 माता सोडून 4थ्या मातेला भेटायला जायची. आता तसं म्हटल्यात नंतर आता ही 4थी माता कुठून आली म्हटले. प्रभू म्हणाले, ह्या 3 माताने आपला फक्त 14 वर्ष वाट पाहिली, आणि आज ज्या मातेला भेटायला जायची तिने 81,000 वाट पाहिली होती, आणि आता ते जातेत भेटायला. शबरी माता भानाव नव्हती, तिचं नामचिंतन चालू होतं. श्रीराम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम जय राम,
शबरी माता भाना नव्हत्या. शबरी माताला जाऊन प्रभूने हलविलं. शबरी माताला तर हा शब्द आठवले की मातंग ऋषी आपल्याला काय म्हटले होते, मी गेल्याच्या नंतर फक्त इथं प्रभू श्रीरामच येतील असं म्हटल्यात. नंतर शबरी मातेला हलवलं. शबरी माता उठल्या, त्यांच्या डोळ्यातून दोन दोन अश्रूच्या धारा निघल्या लागल्या. तेव्हा शबरी माता म्हणाले, आता देवा मला काहीच सुचना झालंय, काय करावं. देव म्हणाले, आता तू काय करू नको, आता सगळं मी बघतो, आतापर्यंत तो केलं, आता मी करतो. तेव्हा भगवंतानी देवाने स्वतः शबरी मातांचे अश्रूंचे चरण धुतले. म्हणजे माझ्या भक्ता देवाला सुद्धा वाटतं, भगवंताने काय वाटतं, देवाला वाटतं भक्तांनी आवडीने आणि भावनेने नामचिंतन केलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, हो नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, 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 पती लक्ष्मीचा जाणत असे. हरिमुखी गाता जय हो, हरपली सुता, हरिमुखी गाता, हरपली सुता, हे हरिमुखी गाता, हरपली सुता, 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 हरपली सुता. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. गोड प्रमाण दिले, एकदा टाळ्या वाजा. भगवंत म्हणतो तू कुठल्या गोष्टीचा दुःख खेद बाळगू नको, कारण तो भगवान परमात्मा सगळ्याच्या मनामधल्या इच्छा व्यक्त करत असतो. असंच एकदा भगवंत आणि अर्जुन काम्य कोणामध्ये गेलते. काम्य कोणामध्ये गेल्याच नंतर भगवंताला अर्जुनाला वाटलं आपल्या सोबत जर सुभद्रा असती तर, असं म्हटल्यात नंतर भगवंतानी सुभद्राचं रूप धारण केलं. आणि रूप धारण केल्यात नंतर अर्जुनाने त्या काम्य कोणामध्ये आनंद घेतला. आनंद घेतल्याच नंतर अर्जुनाला आता वाटलं देव येण्याचा वेळ झालेला आहे. सुभद्राला म्हणाले, जा सुभद्रा जा. सुभद्रा म्हणाल, नाही, या काम्य कोणाची मला काहीतरी आठवण द्या. असं म्हटल्यात नंतर भगवान अर्जुनाने काय केलं, आपल्या बोटामधली अंगठी काढली आणि सुभद्राच्या बोटामध्ये घातली. सुभद्रा गेली, पण ते सुभद्रा होती का, मग कोण होत, कोण होत बोला. आ भगवंत होते ते, सुभद्रा नव्हती. मग ती अंगठी कोणाच्या बोटामध्ये गेली, बोला. मुख्यात काय आहे? बोला ना. ती अंगठी पण भगवंताच्याच बोटामध्ये गेली. असं म्हटल्यात नंतर रथात बसून चालले होते भगवंत आणि अर्जुन. कुठं? महालाकडे. महालाकडे चालल्या कारणाने भगवंत काय म्हणाले, अर्जुनाला प्रश्न पडला,
ही अंगठी तर आपण सुभद्राला दिलती आणि ही अंगठी आता भगवंताच्या बोटामध्ये कस काय? रथ महालापाशी गेला. महालापाशी गेल्या गेल्या अर्जुनाने रथातून पटकन उडी आणली आणि जशी उडी टाकली तसं सुभद्राकडे गेले. सुभद्राला म्हणाले, जी तुला मी काम्या कोणामध्ये अंगठी दिलती ती मला वापस दे. सुभद्रा म्हणाली, कोणती अंगठी? कसली अंगठी? केव्हा दिली? कुठं दिली? आता म्हटल्यात नंतर त्यांच्या दोघांचेच भांडण लागले. अंगठी एकाकड, भांडण लागले त्या दोघांकडे. आता म्हटल्यात नंतर म्हणजे कळालं का नाही? तुझी चिंता त्याची सर्व आहे. कोणत्याच गोष्टीचा दुःख केस बाळगू नको, कारण तो भगवान परमात्मा या सृष्टीवरील सर्व जीवांचा सांभाळ भगवंत करत असतो. हेच महाराज अभंगाच्या तिसरा चरण. होय सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. हो सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मुखाने ऐसे नाही, ऐसे नाही. तुझं बोगं ऐसे नाही, ऐसे नाही. तुझं मुखाने ऐसे नाही, ऐसे नाही. तुझं बोगं ऐसे नाही, ऐसे नाही. हरिमुखी गाणं हरपणी तुला, हरिमुखी गाणं हरपणी तुला, हो. हरिमुखी गाणं हरपणी तुला, हरिमुखी गाणं हरपणी हो तुला. हरिमुखी गाता हर पाली पिता, 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 हर पाली पिता, हर पाली पिता. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेले येस नाही. आतलंच प्रमाण दिलं, नॉन स्टॉप मध्ये प्रमाण दिलं. नानासाठी एकदा टाळ्या वाजा. अहो खाल्लं का नाही? कमी पडलं होता काय स्वयंपाक? वाजा ना मग. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेले येस नाही. तुमच्या मनामध्ये जर शंका असेल, जर असेलच तर भगवान परमात्मा माझा सांभाळ करेल की नाही अशी शंका येऊ न देऊ नका. कारण असंच एकदा भगवंत आणि एकदा भगवंत भोजनासाठी बसले. भोजनासाठी रुक्मिणी मातानं ताट वाढलं होतं. आता रुक्मिणी माता म्हणले, आता सांगतो थांबा 5 मिनिटं. ऐका, एकदा एक वारकरी बाबा, त्यांचा हातात एक मुलगा होता. मुलगा असल्या कारणाने त्याला इट्टी दांडू माहिती ना, इट्टी दांडू ते खेळायचा नाद होता. आणि वारकरी बाबा एक दिवशी महादेवाच्या पूजेला हातात तांबे घेऊन चालले. आणि अशी इट्टी आणली, ती इट्टी लागून तांब्यावर लागली. जसा तांब्या लागली तसा तांब्या खाली पडला. तांब्या खाली पडला. बाबांनी घेतलं मुलगा आणि देवघराच्या शेजारच्या रूम मध्ये येऊन कोंडलं. आता असं केल्यात नंतर कोंडलं तर आता मुलगा पण खेळणार होता, चप्पल होता. आता बाबाची देवपूजा झाली चालू. देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. बाबाचं नाव होतं बंडू. आता मुलगा होता चप्पल. ह्यो म्हणायचा लाकडाची इट्टी, लाकडाचा दांडू, उघडदार बंडू आता, उघडदार बंडू. आता बाबा ह्याला कटाळे. बाबाने ह्याचं 2 आठवड्यात लग्न करून टाकलं. लग्न करून टाकल्यात नंतर बाबा म्हणाले, हे बघ भावड्या, आता मला पंढरपूरची वारी करायला जायचंय. आता तिथून येऊस्तोवर माझी देवपूजा तू बघ. आणि सकाळी सगळ्या देवा भरल्या आंघोळीच्या बकेटीत.
बकेटीत बसले आणि ह्यो गेला येरीव सगळ्या देवा घेऊन. त्यानं देवासकटच येरीत उडी टाकली. जे जे जड देव होते ते गेले खाली आणि जे होते वर तणगळायला लागले काय. मग जेवढे तणगळायला लागले यांनी मस्त मजा केली, पाण्यात पावला ते गेला. जेवढे तणगळायला लागले तेवढे डबल बादलीत भरले आणि हे घेऊन आला. आई म्हणली कर भावड्या देवाला कुकू कमून नाही लावलं. आईला म्हणाला अगं काय सांगाव तुला, गावचे 4-5 देवाने आत्महत्या केलं म्हणून 5-6 देवाला सुतक आहे. ठेवलं विठ्ठला विठ्ठला एकदा 2 नवरा बायको बैलगाडीत चालले होते. बैलपोळ होता तर बायको म्हणाली हो ऐका की बैलाचा पोळा, बैलाचा सण बैलपोळा, म्हशीचा सण कोणता? ते म्हणला मकर संक्रांत. विठ्ठल एकदा असंच एक पती पत्नी मोटरसायकलीवर चालले होते. मोटरसायकलीवर चालल्यात नंतर त्यांनी जरा गाडीची रेस कमी जास्त केली. कमी जास्त केल्यात नंतर हे काय म्हणली बायको, अहो गाडी दमाने चाला, पडली फिडली तर मोडन माक उभा काही. हे म्हणला गाडी हाणायचं काम माझं, बसायचं काम तुझं, बसायचं तर बस नाही तर उतर म्हणला इथंच. ती म्हणली बघते तुला, चल घरी. आता ह्याला घरी घेऊन गेली. आता उन्हाच्या दिवसात ह्याला लय भूक लागली होती. ह्यो घरी बसला, हिने असं पंचाट बेसन केलं ते खाऊ सुद्धा वाटणार नाही तिखट. याने आणलं आणि एक घास खाल्ला. ह्यो म्हणला अगं सखे हे काय केलंस? ते म्हणलं आता बेसन बनायचं काम माझं, कायची तर का नाही त्या के बेलण्यात पाडती म्हणली. विठ्ठल असं जे के गावात एक लय मुलगा कष्टाळ होता. आई वडील गरीब होते. आई वडिलांची इच्छा होती की मुलांनी काहीतरी करावं. मुलगा पण शिकत होता, त्यात नंबर लागला आपल्या बाहेर देशात. बाहेर देशात नंबर लागल्यात नंतर आई म्हणाली बाळा आता लय दिवस झाला तू तिकडे जाऊन, 4-5 दिवस ये म्हणली आता गावाकडं. आता मुलाला पण गावाकडे यायचंच होतं. मुलगा म्हणाला काय टेन्शन घेऊ नको, येतच आता 4-5 दिवसात आम्ही पण गावाकडं. आता मुलगा गावाकडं आला. आता मुलाचा पगार ते झालता, सगळं ओके मध्ये आलता ते गावाकडं पण येतानी. आता मग संध्याकाळी जेवायला बसले, सगळं कुटुंब जेवायला बसलं. तेव्हा मुलाने विचारलं बाबा आता पगार ते झालेला आहे, तुम्हाला काय लागतंय ते मला सांगा. बाबा म्हणले आता मला काय नको, पण एक तुला फोन लावण्यासाठी एखादा मोबाईल घेऊन दे. त्यांनी मोबाईल घेऊन दिला. त्या मोबाईल सोबत ते काय येतं ते कानात घालत नसते का खुट्या. हा ते खुट्या पण आलत्या. दुसऱ्या दिवशी बाबा गेले कुठे गेले बाबा, हे जनावरं घेऊन गेले शेतात. जनावरं घेऊन गेल्यात नंतर बाबा असेच एका गंजीच्या कोपऱ्यात बसले होते. मस्त ते कानात खुटे घालून बसले होते. काय कळा ना गुरं कुंकड गेले काय नाही. मुलगा आला दुसऱ्या दिवशी डबा घेऊन आलता. डबा घेऊन आला आणि बाबाच्या कानातलं बाबाला त्याला वाटलं बाबा काय ऐकत असन काकडा भजन हरी कीर्तन फिरतन काय. आता बाबा दुसराच ऐकत होता. त्याने एक काढलं आणि याच्या कानात घातलं. म्हातारीकडे गेलं आणि म्हातारं बिघडले, आता काय करावं. म्हातारी म्हणली काय झालं. त्याने सांगितलं. म्हातारं काय ऐकत होतं, औंधा लगीन कराय पाहिजे, औंधा लगीन कराय पाहिजे, कराय पाहिजे, औंधा लगीन कराय पाहिजे. म्हातारी म्हणती येऊन दे घरी, त्याचं टंगडं मोडाय पाहिजे, त्याचं टंगडं मोडाय पाहिजे, त्याचं टंगडं मोडाय पाहिजे, त्याचं टंगडं मोडाय पाहिजे. आता सगळ्यात तयारीत होती. म्हातारी म्हणली हे गटुडं कपड्याचं तू जाय. थोडं लांब गेलं ते म्हणायला लागलं परदेशी परदेशी जाना नहीं, मुझे छोड़ के जाना नहीं. असं म्हटल्यात नंतर अवघड झालं. ते थोडं लांब गेलं ते म्हणायला लागलं हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी, मैं जीता था नींद तुम्हें ना आएगी. आता या अशीच आहेत गावठी म्हातारे, काय सांगा तुम्ही.
विठ्ठल 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 विठ्ठल. चला आपण आता आपल्या चिंतनाकडे वळू तर भगवान परमात्माने रुक्मिणी माता भोजनासाठी बसले आणि भोजनासाठी बसल्यानंतर रुक्मिणी मातानं भोजन वाढलं. पण भगवंत म्हणाले सगळ्यांचे जेवण झाल्याशिवाय मी काय जेवत नाही असं म्हटल्यानंतर रुक्मिणी माता म्हणाल्या आता काहीतरी करावं लागल. एका भिंतीवरून एक मुंगी चालली होती. ती मुंगी घेतली आणि एका डब्बीत टाकली आणि डब्बी एका साईडला ठेवून दिली. संध्याकाळची वेळ झाली. भगवंत भोजनासाठी बसले. भगवंत भोजनासाठी बसायच्याच वेळेस तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणाल्या अहो तुम्ही तर मला म्हटलं होतात ना सगळ्यांचे जेवण झाल्याशिवाय मी काय जेवत नाही. मग आता सगळ्यांचे जेवण झाले ना तुम्ही आता जेवायला कसं काय बसतात. तेव्हा भगवंत म्हणाले सगळ्यांचे जेवण झाले तर आता मी जेवायला बसलोय. नाही नाही एक जण तर उपाशीच आहे. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणाले आता कोण उपाशी आहे. सगळ्यांचे जेवण झाले तर आम्ही जेवायला बसलो. त्या रुक्मिणी माता म्हणाल्या मी एका मुंगीला एका डब्यात टाकलेला आहे. ती मुंगी तर उपाशीच आहे. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणाले दिवसभर ती मुंगी उपाशीच आहे. तर जाऊन तरी बघितलं तिच्याकडं. भगवंत रुक्मिणी माता म्हणाल जाऊन तर नाही बघितलं. त्या भगवंत म्हणाल जा एकदा जाऊन बघून ये. जाऊन बघतात तर काय सगळी डब्बी साखरेने भरवली होती. म्हणून महाराज म्हणतात तुझी चिंता त्याची सर्व आहे. सगळ्या जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलेले ऐसे आहे. मग एकदा मोठ्या प्रेमाने आपण भगवंताचं नामचिंतन करू. पण एकदा सगळ्यांनी वरती हात करा. हो सगळ्यांनी वर हात घ्या वर हात. विठोबा रखुमाई भगवंतावरती विश्वास ठेवा आणि त्या भगवंताच्या नावावरती विश्वास ठेवा. कारण जे काय जीवनातला सुख दुःख आहे ते पूर्ण संचितावरती अवलंबून आहे. म्हणून महाराज म्हणतात तुझी जी स्थिती आहे त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात स्थिती आहे तैसा परी राहे. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. जैसी स्थिती आहे
परी राहे जैसी स्थिती आहे तैसा परी राहे जैसी स्थिती आहे तैसा परी राहे कौतुक तुपाय संचिताचे हो कौतुक पाहे संचिताचे हरिमुखी गातार परिचिता हरिमुखी गातार परिचिता हरिमुखी गातार परिचिता हरिमुखी गातार परिचिता जैसी तिथे आहे तैसा पर राहे कौतुक तुप आहे संचिताचे. विचार केला तर या जगात कोणीच आई वडिलाला मानत नाही. हो, सांगायचं म्हणजे जीवनात आई वडिलाच आपलं दैवत असतं, पण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. असंच एक दिवशी अर्धा रातचं उठती ते कोण असते? आईच असते. अर्धा रातचं उठून जेवायला वाटते ती आईच असते. पप्पे येतो, 2 घास खातो, आईला म्हणतो आई आज भाजी कोणी केली? आईच्या तोंडातून शब्द निघत नाही. आईला वाटतं आज जर मी सांगितलं तर आज जेवत्या ताटावरून उठून. आईला डबल विचारतो, अगं आई आजची भाजी कोणी केली? आईच्या तोंडातून 2 शब्द निघतात, आज भाजी मी नाही केली. मग अगं आई आज भाजी कोणी केली? तेव्हा आई म्हणले तुझ्या बायकोने केली. असं म्हटल्यात नंतर मग आई म्हणला त्यो होतच असते, नवीन आहे, मशालाचा अंदाज नसन लागला. म्हणजे याचीच गाडी, याचीच माडी, याच्या बायकोची गोल गोल ताडी, याच्या तोंडात बिडी, याच्या हातात गाडी, याची बायको जाडी आणि आई मात्र हाटगोटी. कशामुळं? ताई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे 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 ए माँ बाप को कोई नहीं माना औरत को बहू मारे माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहू मारे ए आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे साधु संत को कोई नहीं माना हिजड़ों को बहुत मारे कशामुळे तर बेमान दुनिया आलेली आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे हो, कुणीच मानित नाही या जगात आई वडिलाला. तर आपलं काम काय आहे? त्या गोविंदाचं वेळोवेळी नामचिंतन करणं. पण कशामुळं? आपल्या जे काय प्रारब्धामधील भोग असतील त्या भोगाचा नाश होतो. हेच महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग
कुर्पिताचा नाश झाला हरी कृपेचा नाश झाला हरी कृपेचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरी मुखी गाता हर परी 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 चिंता एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरे कृपेचा नाश झाला भोग प्रारब्धाचा हरे कृपेचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. शेवटचा प्रसंग बघू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. दुःख दारिद्र्य पडलेला असा सुदाम घरामध्ये 8 दिवसापासून उपाशी होता. किती दिवस? 8 दिवसापासून त्याचे मुलं बाळ पत्नी सगळेजण उपाशी होते. असंच एकदा सुदाम देवांची पत्नी म्हणते, अहो तुम्ही सतत म्हणतात तर द्वारकेचा राजा श्रीकृष्ण माझा बालपणीचा मित्र आहे, मग जा त्याला एकदा भेटून जा. असं म्हटल्यात नंतर पण सुदामदेव द्वारकेला जाण्यासाठी तयार नव्हते. पत्नीच्या मनावरून तयार झाले, पण मोकळ्या हाती जाणे हे चांगलं नसतं म्हणून जे काय 4-5 घरी भिक्षा मागून मुठभर पोहे भेटले ते पोहे घेऊन नगरीला गेले. नगर द्वाराजवळ पोहोचल्यात नंतर सुदामदेव म्हणाले, मी राजा श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र आहे, मला राजा श्रीकृष्णाला भेटायचं आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, सुदामा गरीब आ गया है, सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो जय हो. कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के
गया है तरफे सुदामा करीब आ गया है। अरे द्वारपालों कन्हैया से कह दो कि तरफे सुदाम गरीब आ गए। भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गए। ओ ऐका, द्वारपालांना विनंती करू लागला की मला राजा श्रीकृष्णाला भेटायचं आहे। तो एक द्वारपाल जातून म्हणतो, राजा महाराज तुमचा बालपणीचा मित्र सुदामा आलेला आहे। असं म्हटल्यात नंतर भगवंत पळतच आले, सुनतेही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा का मोहन। पळतच आले व भगवंतानी सुदाम देवांना महालात घेऊन गेल्या। महालात घेऊन गेल्यात नंतर राजवस्त्र परिधान करण्यासाठी दिले आणि राजवस्त्र परिधान करण्यासाठी दिल्यात नंतर त्यांना काही दिवस ऑक्शन केले, काही दिवस त्या ठिकाणी राहिले आणि गावाकडे जातात तर बघतात तर काय शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला। ज्यावेळेस भगवंतानी सुदाम देवांचे ऑक्शन केलते त्यावेळेस सुदाम देवांचे प्रारब्धच बदलून टाकले होते। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला। हो मैत्री कशी आतावे, कोंढाण्यावरून थेट स्वर्ग जिंकणारी मैत्री छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजींची होती। अंगाचे चिंध्या झाले तरी मातीसाठी तळमळ करणारी मैत्री छत्रपती संभाजी महाराज आणि कवे कलेशांची होती। फाशीचा पहिला दौर माझ्या गळ्यात टाका अशी भांडण करणारी मैत्री भगत सिंह राजगुरु सुखदेवांची होती। जब अनाज खत्म हो जाता है तभी इंसान मर जाता है, लेकिन जब संस्कार खत्म हो जाता है तभी इंसानियत मर जाती है। आणि आज त्या माणुसकीची गरज आहे आणि हे जर कुणी केलं असेल तर हे माझे छत्रपती शिवाजी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। हे सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या दिगड्या छातीवर, हे पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर, हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आलो फळाला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बाबाचा बापाचा 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 बाबा, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, हे तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, प्रतापगडच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, तो बाबाचा 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 बापाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बाबाचा बापा राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तेव्हा करायची बाहेर तिची चमट बकती दार, तिची चमट बकती दार,
कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार घुसती आर पार शिवरायाची तलवार कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार जय जय भवानी जय जय शिवाजी काय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार घुसती आर पार शिवरायाची तलवार कशी घुसती आर पार माझ्या राजाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय भवानी. छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवनेरी वर्षो माझ्या राजाचा अधिपती जय शिवराज राजाचा अधिपती दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी हो ऐका आज जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं अंगावर नाव घेतलं तर अंगावर काटा येतो महाराज हो पहिले मावळे सकाळी उठे रणांगणात सुटे तलवार सुटेले हटे आताचे मावळे सकाळी लेट उठे पोरीच्या मागा सुटे मुस्काट फुटे लेकिन पीछे नहीं हटे आज काय चालू आहे एक्सक्यूज मी मेरा दिल तुम पे फिदा है असे म्हणणार पोरं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि संपूर्ण इतिहास बदलून टाकला काय होता महाराष्ट्राचा इतिहास 5 सुलतान सत्ता महाराष्ट्राच्या उरावता तैनात होती अशा धगधगत्या वातावरणात माझ्या जिजाऊच्या पोटी एक रत्न जन्माला आला आणि संपूर्ण महाराष्ट्र बोलू लागला कि किसी के पेट में से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से बाप लेकिन मेरी जिजामा ऐसी थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवाजी राजा पैदा हुआ था छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली सेवा भगवंताची चरणी समर्पित करतो तसेच माझ्या गुरुवर्यांची चरणी समर्पित करतो माझ्या आईवडिलांची चरणी समर्पित करतो जे काय चुकलं असेल ते लहान लेकरू म्हणून मोठ्याच्या अंतकरणाने पोटात घाला ज्यांना एक लेकरू असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा म्हणून माफ करा आणि ज्यांना लेकरू नसलं त्यांनी वटीत घेतलं म्हणून समजा आणि मला माफ करा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल